अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेला नसताना दादांचा शेवटचा फोन कॉल सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि तो फोन कॉल ऐकून दादांच्या समर्थकांचे डोळे हे पाणावलेले आहेत। त्यामुळे दादा कोणाशी बोलत होते याबद्दल सुद्धा सगळ्यांना उत्सुकता लागली आहे। दरम्यान अजित पवारांनी शेवटचा फोन हा श्रीजित पवार यांच्याशी केला होता असं म्हटलं जातंय। त्यामुळे हे श्रीजित पवार आहेत तरी कोण असा प्रश्न देखील लोकांना पडलाय। चला तर दादा शेवटच्या कॉल मध्ये नेमकं काय म्हणाले, दादांशी शेवटचं बोलणारे ते श्रीजित पवार नेमके कोण, हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात असताना अशातच बारामती इथे अजित पवार यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या शेवटच्या फोन कॉल बाबत माहिती दिली आहे। अजित पवार यांनी अपघाताच्या 10 मिनिटे आधी आपले चुलत पुतणे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संवाद साधला होता। विमान अपघाताच्या फक्त 9 ते 10 मिनिटं आधीचा हा दादांचा शेवटचा फोन कॉल होता। त्यामुळे त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे जाणून घेण्याआधी श्रीजित पवार हे नेमके कोण आहेत पाहूयात। तर श्रीजित पवार हे ज्ञानबा पवार यांचे चिरंजीव आहेत। गोविंदराव पवार हे अजित पवारांचे आजोबा होते। गोविंदराव पवार यांचे सख्खे बंधू ज्ञानबा पवार व गुलाबराव पवार होते आणि ज्ञानबा पवार यांचे चिरंजीव असलेल्या तुकाराम पवार यांचे श्रीजित हे नातू आहेत आणि नात्याने अजित पवार यांचे श्रीजित पवार हे पुतणे आहेत। दरम्यान श्रीजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे अशी मागणी करणारा टेक्स्ट मेसेज हा अजित पवारांना केला होता आणि हा मेसेज बघितल्यानंतर विमान प्रवासात असताना सुद्धा अर्थात मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवारांनी सकाळी 8:37 श्रीजित पवारांना फोन केला। यावरून आपल्याला लक्षात येतं की इतक्या व्यस्त वेळेतही दादांनी संपर्क साधला आणि इतकी त्यांची कामाची तत्परता होती। शिवाय प्रत्येक मेसेजला, प्रत्येक फोन कॉलला आणि प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा अजित दादांचा स्वभाव होता असंही श्रीजित म्हणाले आणि साधारण 1 मिनिट त्यांच्यामध्ये हे बोलणं झाल्याचं श्रीजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आता पाहूयात की त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं। अजित पवार म्हणाले, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचं नेतृत्व आहेत। त्यांना अनेक वर्षानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचं चेअरमन मी स्वतः केलंय। तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहीत नसते आणि तुम्ही काहीही बोलता। आम्ही राजकारण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे। यावर श्रीजित पवार म्हणाले की दादा, मला जे वाटलं ते मी बोललोय। यावर पवार म्हणाले की तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे। आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे। इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे। अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय असं अजित पवार म्हणाले। त्यावर श्रीजित पवार यांनी म्हटलंय की ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे। मी फोन ठेवतो, धन्यवाद असं म्हणून दादांनी फोन ठेवला। पण श्रीजित पवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी साधारण 8:19 दादांना मेसेज केला होता। मात्र ते विमान प्रवासात होते, त्यामुळे बहुधा त्यांना रेंज नव्हती आणि त्यानंतर मेसेज बघताच दादांनी लगेचच फोन केला। पण आता अनेकांना असाही प्रश्न पडलाय की दादांच्या निधनाच्या इतक्या दिवसानंतर ही रेकॉर्डिंग का ऐकवण्यात आली आहे। तर याबद्दल श्रीजित पवार म्हणाले की अजित पवार हे कायम सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण आणि समाजकारण करत असत। सर्वांना संधी मिळावी हीच त्यांची भावना होती आणि शेवटच्या क्षणीही त्यांच्या मनात तोच विचार होता। ही बाब सर्वांना समजावी यासाठी हा कॉल सर्वांना ऐकवण्याचा निर्णय घेतलाय। आणि पुढे ते म्हणाले की दादांच्या निधनानंतर बारामती आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली। दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा हीच सर्वांची इच्छा होती आणि म्हणून आम्ही ही क्लिप ऐकवली आहे असं श्रीजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान दादांच्या अकाली निधनानंतर दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला आणि अगदी दादांप्रमाणेच कामाला देखील त्यांनी सुरुवात केली आहे। आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि या अपघातात प्राण गमावलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। दुसरीकडे दादांच्या विमानाचा खरंच अपघात झालाय की कोणाचा हा कट होता याचा तपास मात्र सध्याही सुरूच आहे। पण ही कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर किंबहुना दादांच्या विमानाचा अपघात जिथे झाला तिथे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की विमान अपघातामध्ये सगळं काही संपलं, पण दादांच्या कामाचे कागद हे मात्र विझलेले नव्हते। अख्खं विमान जळून खाक झालं। महाराष्ट्राने लाडक्या दादांसह 4 जणांना गमावलं, पण
तो कागद दादांच्या कामाची साक्ष देत होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आता त्यांची ही शेवटची कॉल रेकॉर्डिंग ऐकूनही तीच भावना, अर्थात अजित पवारांना कामाचा व्याप आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जिद्द ही शेवटच्या संवादातून सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.